शांती येत आहे. गटाचा विषय नको काढा. काच्या चर्चा चालू आहेत तर परसाकडे नाही जाऊ मग जाईन धराय बाई सर्वा. आई तुम्ही गटकन करणार होत्या ना या. नाही बापा तू गट बिटात नको राहू. गेल्या वेळेसच राहिली तर एक पैसे नाही दिलेस गटाचे. तुझ्या घरचा पैसा उचलून नाही आला लागला आम्हाला. माझे मा प्रत्येक वेळीस तशीच कंडिशन राहते का? भरतो ना. किती रुपये गट आहे का? 200 आहे फक्त. रोजा पाणी होतच राहते. माझ्या देतो ना भरतो ना गटामध्ये ठेवा ना ग बाई. वा नाही कांते नाही जमत तुझे. पोर्चुली साईज घ्या तू करल्याने काय अशी मला 12 मास नसनस करत राहतेस का? काय झालं गटामध्ये ठेवलं तर मला? बदमाश बायका आहेत घे त्या तिकडच्या मोहल्यातल्या बायाला सावटून आणल्यानं गटामध्ये ठेवल्या ना. मला का नाही ठेवा? अशा पाया सारीन बायका अशा बाया करते त्या. मी काय सांगू कांते ते नाही म्हणते ना सचिव आहे ना ते. काय अशा करता घे नाही तरी नसन पादराच बायका आहे घे बाबा. मग मलाच म्हणते 2 शब्द बोललो का? काय झालं ठेवल्या तर काय सुशीबाईला विचारून पाहिजे एक शब्द. सुशीबाई गटात राहू काय पाया हा पाया मला म्हणते पैसे नाही भरत. म्हणते कधी पैसे नाही भरलो तर मग नाही बापा तुझा नवरा बेवडा शिवा दिला आमच्या गटात. नाही जमाय सुशीला बाई आम्ही कांतीला लोक ठेवा घे मला गटामध्ये. एक काही बाई संघ बोलीन नाही दाराय बाई तुमच्या बरं. आजपासून कोणत्याच तुमच्या घरच्या कार्यक्रमाला नाही येऊ. लोक येऊ जाणी. तू तर कोरचुली साईज घे. हॅलो हॅलो बोल ना. का करत आहेस बाबू? काय नाही बसू ना. हो का? बसूनच राह फक्त. माझ्यासाठी काहीच नको करूस. का करू तुझ्यासाठी आता? एवढा प्रेम करतो तरी बाबू अजून काय पाहिजे तुले? अच्छा हो बापा आला मोठा प्रेम करणारा. तूच सांग तुझ्यासाठी का केलं पाहिजे मले? पायवर पक्का करशील ना माझ्यासाठी? हो सांग ना तू फक्त करतो ना. बाबू आता ना माझा बर्थडे येत आहे. माझ्या बर्थडेला मला आयफोन गिफ्ट कर ना. आयफोन? बाप रे मी तिकडे सेकंड हँड मोबाईल यूज करतो. तुला आयफोन पाहिजे? झाला निघली हवा. मला माहितीच होतं तू काहीच नाही करू शकत माझ्यासाठी म्हणून. राहू दे. अव बाई तू आयफोनची एवढी मोठी गोष्ट केलीस. अहो माझ्याकडे चड्ड्या नाही येत लावाले. भोकं पडले आहेत चड्ड्याले. मी माझ्या बापाच्या चड्ड्या लावतो. तुला कुठून आयफोन घेऊन देऊ? कोठी जात आहे कागदे? कोटीच नाही ब. भाषा आल्या होत्या बाई. 8 दिवस राहिल्या माझ्या घरी तर म्हणलो का कपडे तरी घेऊन द्यावा. गरीब परिस्थिती आहे कागदे. आलं कपडे घेतेस घे. गरीब परिस्थिती आहे बाई पण का करतेस? घेवायलाच लागते. पोरी 8 दिवस आल्या मामाच्या गावी. का म्हणतील त्याच्या माया कपडे नाही घेऊन दिलं माम्यानं म्हणतील. तुला तर माहितच आहे आता आमचा बेवडा काही घे नाही. त्याचे पैसे दारूला त्यालाच नाही पुरत. माहितच आहे ना बाई आता तुला आमची कंडिशन. असे नंगे माणसं मरत का नाहीये? हो बाई झाली तो मरते का बा? माझा मांस खाऊ जगते नाही मरमा तो का करतेस तर? हो बरोबर आहे तुझी. चल जातो मग मडूबाई दुकानामध्ये यायला कपडे गिपडे घेऊन देतो. वेळ होते मग. माझ्या नाही का मातीचे पैसे भेटले व 15 दिवस झाले माती टाकायला जात होतो. मी म्हणलो आता मातीचे पैसे भेटलेस तर भाषाईला कपडे घेऊन देतो म्हणलो. सुस्ते कपडे पाहून घे जाय बाई. आम्ही गरीब आहे परत ती पाहून घेवाचा. नाही आम्हाला सस्ते कपडे नाही पाहिजे. आमच्या मम्मीने म्हणलं का महागवाले कपडे घेऊन मागा मामीले. पण बाई पिंकी आता 12वीचे पेपर गिपर झाले. आता ब्युटी पार्लरचा कोर्स गिर्स कर ना. शिवा हट. मी नाही करत ब्युटी पार्लरचा कोर्स वगैरे. का धंदे करतेस तर मग? मला ना एअर होस्ट्रेस बनायचं आहे. का बनावचं आहे म्हणलीस? एअर होस्ट्रेस हवाई सुंदरी. बाप रे बाप काका त्या वावरामध्ये दिवसभर राबते ना पोरगे का हवाई सुंदरी बनतो म्हणते. मग कोटी होते हा कोर्स? कोटी होते नागपूरच्या फ्लाय हाय इन्स्टिट्यूट मध्ये शिकवतात. तर नमस्कार मंडळी. तर तुमचं पण स्वप्न आहे एअर होस्टेस बनायचं? तुमच्यासाठी फ्लाय हाय इन्स्टिट्यूट बेस्ट आहे. कारण की या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला ग्रूमिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश क्लासेस, कम्युनिकेशन स्किल, फ्रेंच आणि जर्मन लँग्वेज पण शिकवली जाते. डिप्लोमा कोर्स आहे 1 ते 2 वर्षाचा. डिग्री कोर्स आहे 4 वर्षाचा. आणि सर्टिफिकेशन कोर्स आहे 3 ते 6 महिन्याचा. आणि तुम्हाला इथे मेकअप हेअर बद्दल पण शिकवला जाईल. इथे स्विमिंग क्लासेस, मॉक रूम, डिजिटल क्लासरूम, कम्प्युटर लॅब, कॅफेटेरिया, ग्रूमिंग रूम सुद्धा आहे. तुला माहित आहे यांच्याच इन्स्टिट्यूट मध्ये शिकून 400+ पोरी हवाई सुंदरी पण झाल्या आहेत. तू म्हणत होतीस ना का शेतकऱ्याची पोरगीनं हवाई सुंदरी बनायचे स्वप्न पाहिजे म्हणून. तर माझ्यासारख्याच मुलींसाठी आकांक्षा राऊत मॅमनी
एक एंट्रन्स एक्झाम ठेवले आहे. ते एक्झाम क्लिअर केल्यावर रजिस्ट्रेशन केल्यावर डिस्काउंट मिळेल आणि डिग्री कोर्स ज्याच्यात तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटेल. तर तुमचं एरोस्टेस बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकते फक्त आणि फक्त फ्लाय हाय इन्स्टिट्यूट नागपूर. लवकरात लवकर ऍडमिशन करा आणि एरोस्टेस बनण्याचं स्वप्न पूर्ण करा. पळून गेलेल्या मुलीचा फोन आल्यावर अगे येऊ नको बाप, तुझ्या फलक्या करून खुला रांधते मस्त रागाला भरलाय. खूनच करतो म्हणते तुझा. तू येवा बिवाचे सपनच नको पाहू ये बाई. आगे तर दुसऱ्याच्या पोरी घेऊ घेऊ परत ना, दुसऱ्याचा का आलं घाटे. तू गेलीच ना, त्याची सांग ना. त्या मोहल्ल्यातल्या बाया तरी म्हणत एक नंबर दिसते तुमची पिंकी. काही नाही पण चपरासी मुपरासी बाबू मुबू भेटत होता म्हणून. का म्हणलीस? काचा रिफेक्शन घे नाही येऊन मा, रिफेक्शन लगीन नाही येऊन. का म्हणतील आम्हाला लोक? काल केली असेल गे पिंकी अशी. डोरोडोरी आठवण येते या बाई मला तुझी. डोरोडोरी आठवण येते. का करते या बाई? जावई काम धंदे का करते? माझे मा ती कशी फसलीच गे त्या कंपनी वाल्याला. एवढी देख मी पोरगी मा कोटी. आगे तो पुण्याला जाप करते कंपनीत, तर कितीक दिवस जाप करेल गे ती. येईल ना कधी नाही कधी. कितीक दिवस जाप करून पोचल तर तुला. आगे मिस्त्री कामवाल्याला केली असतीस तरी काही झाला नसता. दिवसाचे 300 रुपये रोजी कमवून तुला पोचलं नसतं. केलीस तर कर आता मर तिकडच. पण पोरगा फिरगा झाल्याशिवाय येऊ नको ये बाई. आगेच तर बारसा गिरसा इकडच करून परीकला तुझ्या बापाचा राग शांत होते. जवायाची ना तुझी फोटो पाठवजो ये बाई सुरेखा बाईच्या मोबाईल वर. मग सुरेखा बाई मला दाखवते कोण्या वाहनाचा नवरा केलीस का तर पाहतो. डोळ्याला नाही दिसत माझी पोरगी. पळून गेलेल्या मुलीचा फोन आल्यावर कांताबाई, पिंकी बाईचा फोन आला. काल केलं फोन. हॅलो, काल केलीस का फोन? परले बुंडे केलीस परून मरणा गे तिकडच. 8 दिवस झाले बाप पिऊन पडून आहे बाजावर. बांगड्या फुटतला मारलं मला. तुझ्या पायी 4 चौघामध्ये बोलायचा नाक नाही राहिला आम्हाला सांगली असतीस तर बाप घरदार शेती गहाण ठेवून सोना नाना इकून तुझा लग्न लावून दिलं असतं. असं का आलं केलीस तर? मामा बेवडा राव का काहीच राव. साजरा पलंग गिलंग घेतलं नसतं. दारे बिना अण्णानं. अगे परून गेलीस तर गेलीस गे. सोन्याच्या कानातलं तरी काढून नोयस ठेवायची का? कर्नाटकाला रोवाला जाऊ जाऊ ते कानातले घेतलो ना, ते कानातले घेऊ परलीस तर रिश्तेदार थू थू करत आहेत आमच्या नावानं. परून गेलीस तेव्हापासूनची कोणा संग बोलाचा नाक नसे. घराच्या बाहेर नाही निघत आहो मी. बोलतला बाया मला रच बोलतात. तुझी कना पोरगी घेऊ पराली नाहीये. तुझी कना पोरगी घेऊ पराली नाही. कोणा संग बोलू बाबी? मला सांगायची होस एक शब्द. मी नाही म्हणलो असतो तर मग मला म्हणावलं पाहिजे. सारा टेन्शन देऊन टाकलीस आम्हाला मा. ठेव फोन आता. येते दुबारा फोन नको लावू. केलीस कर मर तिकडच मा. माझ्या पिंकी. कांताबाई, पिंकीचा फोन चालू काय? काव गे